हं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण आपलं प्रकरण दुसरं सुरू केलं होतं आणि त्या प्रकरणाचं नाव होतं विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणते कोणते विविध प्रकारचे व्यवसाय आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकल व्यापारी, भागीदारी व्यवसाय, संयुक्त सहकारी संस्था असे बघितले होते. त्याच्यामध्ये मी एकल व्यापारी भागीदारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या तुम्हाला सांगितली होती. आणि आज आता आपण आपलं जे व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघणार आहोत. आता मागच्या भागामध्ये आपण एकल व्यापारी सहकारी संस्था, भागीदारी संस्था आणि एकल व्यापारी संस्थेची अर्थ आणि व्याख्या बघितली. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की एकल व्यापारी संस्था म्हणजे काय, भागीदारी संस्था म्हणजे काय. तर एकल व्यापारी संस्था म्हणजे एक व्यक्ती ज्यावेळेस सर्व जबाबदाऱ्या पार पडते आणि तीच व्यक्ती जेव्हा बिझनेस बघते, सगळे निर्णय घेते, सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या पार पडते, तर त्याला आपण एकल व्यापारी सहकारी संस्था असे म्हणतो. आपण त्याची व्याख्या आणि अर्थ पण पाहिला होता. आणि आता आपण एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये बघण्याआधी मी तुम्हाला सांगते, तुम्हाला मी उदाहरण पण सांगितलं होतं की तुमच्या आजूबाजूला तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला जे दुकानदार आहेत ते दुकानदार जे बिझनेस करतात हा तो एकल व्यापारी संस्था आहे, म्हणजेच सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे. मग बघा, ती व्यक्ती काय करत असते, सकाळी 7 वाजता समजा दुकान उघडायचं असेल त्या व्यक्तीला, तर तीच व्यक्ती सकाळी 7 वाजता दुकान उघडणार. मग तीच दुकानामध्ये थांबते, जे कोणी कस्टमर येतील म्हणजे गिराईक येतील त्यांना तीच अटेंड करते, तीच त्यांना वस्तू देते, पैसे घेते त्यांच्याकडून, उरलेले पैसे त्यांना परत देते. आणि अशा प्रकारे ही व्यक्ती जी आहे ती एकल व्यापारी संस्था. मग त्यांचा काही माल संपला असेल तर होलसेलरला फोन करणं, नवीन मालाची ऑर्डर देणं, त्याच्यानंतर त्यांना जर कुठे बाहेर जायचं असेल तर ते दुकान बंद करतात. दुकान जर रात्रवेळी चालू ठेवायचं असेल तर चालू ठेवतात. समजा आठवड्यातून एकदा ते दुकान बंद ठेवत असतील, पण आता दिवाळी आल्यामुळे जर त्यांना दुकान चालू ठेवायचं असेल तर सगळे निर्णय ती एकटी व्यक्ती घेते. नफा तोटा जो असतो तो स्वतःच, नफा झाला तरी त्यांना फायदा होतो, तोटा झाला तरी त्यांना स्वतःलाच तोटा होतो. त्याच्यानंतर त्यांना जे निर्णय घ्यायचे असतात ते त्यांना एकट्यानं स्वतःच घ्यावे लागतात. ती झाली एकल व्यापारी संस्था. म्हणजे हे तुम्हाला आधी कळलं तर त्याची वैशिष्ट्य पण तुम्हाला लवकर समजतील. तर एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत. बघा, एकल व्यापारी संस्थेमध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे सुलभ स्थापना. समजा तुम्ही आहात आणि आता तुम्हाला कळतंय की आता दिवाळी जवळ आलेली आहे, तर मग तुम्ही काय विचार करता की आपण एखादं दिवाळीचं सामान विकण्याचं दुकान दिवाळीमध्ये आपण स्थापन करूया. मग तुम्ही विचार करता, मग तुमच्याकडे किती भांडवल आहे तिथून सुरुवात होते. भांडवल म्हणजे किती पैसे आहेत तुमच्याकडे. मग समजा तुम्ही विचार केलात की आपल्याकडे 50,000 रुपये आहेत, मग 50,000 रुपयामध्ये आपण काय कुठला बिझनेस करू शकतो. तर मग तुम्ही रंग, रांगोळ्या, कंदील, लाइटिंग अशा तुम्ही गोष्टी आणून विकू शकता. मग तुम्ही जो तुमच्याकडे जितका पैसा आहे तितक्या पैशातच तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करता. हे एकल व्यापारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं एक फायदा आहे, बेनिफिट आहे, वैशिष्ट्य आहे की सुलभ स्थापना. जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशात आपण आपलं दुकान चालवू, आपलं बिझनेस सुरू करू शकतो, एकल व्यापारी संस्था. मग तुम्ही एकल व्यापारी संस्थेमध्ये तुम्ही फक्त दुकानाचंच उदाहरण नका घेऊ. एकल व्यापारी संस्थेमध्ये अजून बरेच असे बिझनेस आहेत की जे तुम्ही एकटे करता. काय की इकडनं माल आणायचा, दुसऱ्यांना विकायचा. त्याच्यानंतर तुम्ही भाजीचा व्यवसाय करू शकता, नंतर कांदे बटाट्याचा व्यवसाय करू शकता. असे बरेच व्यवसाय. आपण काय ठरवलंय, आपल्याकडे किती पैसे आहेत. समजा आता माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर मी 1,00,000 रुपयात मी कोणता बिझनेस करू शकते याचा मी विचार करणार आणि त्याच्यानंतर मी तो बिझनेस सुरू करणार. हे सुलभ स्थापना हे एकल व्यापारी संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये कोणताही स्वतंत्र कायदा केलेला नसतो. तुम्हाला कोणतेही गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागत नाहीत की परमिशन घ्या, परवानगी घ्या. फक्त स्थानिक तुमच्याकडे जे नगरपालिकेचं वगैरे ऑफिस असतं तिथनं तुम्हाला मान्यता घ्यावी लागते. बाकी दुसरं काहीही तुम्हाला करावं लागत नाही.
तसंच कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागत नाही. देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून तुम्ही हा एकल व्यापारी बिझनेस सुरू करू शकता, व्यवसाय सुरू करू शकता. म्हणून सुलभ स्थापना हा एकल व्यापारी संस्थेचा पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे व्यवसायाची मालकी. एकल व्यापारी संस्थेमध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते. व्यवसायाचा स्वामी या नावाने व्यवसायातील मालमत्ता व साधनांचा तो एकटाच मालक असतो. त्याच्याकडे जे काही व्यवसायामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे त्याचा तो एकटाच मालक असतो. ती व्यक्ती त्याची एकटाच काय करत असते, एकटीच पूर्ण त्याचा फायदा घेत असते. म्हणूनच इथे असं म्हटलेलं आहे व्यवसायाची मालकी ही एकाच व्यक्तीकडे असते. हे एकल व्यापारी संस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे स्वतःचे भांडवल. एकल व्यापारी एकल व्यापारी संस्थेमध्ये तुमचे स्वतःचे भांडवल असते. स्वतःचे भांडवल म्हणजे तुम्ही काय करता, एकट्यालाच तुम्हाला भांडवल उभारावं लागतं. तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र किंवा घरातलं कोणी असेल सख्ख ते, किंवा तुम्ही बँकेकडून कर्ज काढून हा बिझनेस सुरू करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे भांडवल किती आहे. स्वतःचे भांडवल पाहिजे तुमच्याकडे. ते जर असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या एकल व्यापारी बिझनेस, एकल व्यापारी व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यानंतर आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन. बघा, एकल व्यापारी संस्थेमध्ये सर्व व्यवस्थापन हे एकाच व्यक्तीला करावं लागतं. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण? तो मालक, जो बिझनेस करतोय तो मालक. मग त्याच व्यक्तीला सगळं व्यवस्थापन करायला लागेल. व्यवस्थापनामध्ये त्याच व्यक्तीला ज्यावेळेस व्यवस्थापन करायचे त्यावेळेस दैनंदिन व्यवस्थापन नियंत्रण त्यालाच करावे लागते. त्याच्यानंतर व्यवसायातील सर्व निर्णय तीच व्यक्ती घेते. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक असल्याने व्यक्तिगत व्यापार हा एकल व्यापारी जो हे आहे तो एकपात्री प्रयोगासारखा असतो. आता एकपात्री प्रयोग म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते. एकपात्री प्रयोग म्हणजे एकच व्यक्ती नाटक करत असते. तुम्ही नाटक म्हटलं की तुम्हाला कसं वाटतं की बरेचशी लोक असतात, मग एक बोलणार, मग दुसरा बोलणार, तिसरा बोलणार. पण एक पात्रीमध्ये तसं नसतं. एक पात्रीमध्ये काय होतं, एक पात्री व्यवसायामध्ये एकच व्यक्ती वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळे ॲक्टिंग करत असते. मग आपल्या ह्या एकल व्यापारी व्यवसायामध्ये तसंच असतं. एकच व्यक्ती आहे, ती व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी पार पडते. आता त्याचं आपण एक उदाहरण घेऊया. एकल व्यापारी संस्थेमध्ये समजा एक दुकान घेतलं किराणा मालाचं, तर त्या दुकानामध्ये ती व्यक्ती काय करते, व्यवस्थापनामध्ये स्वतःच दुकान उघडणार, दुकानाची स्वच्छता पण तो स्वतःच करणार. जो संपलेला माल आहे तो आणायला सांगणं ते सुद्धा काम त्यालाच करावं लागणार. त्याच्यानंतर त्याच व्यक्तीला परत नवीन माल आणल्यानंतर त्यांचं पेमेंट करणं, बरं ज्या गिऱ्हाईकांना त्यांनी उधारीवर माल दिलेला आहे त्यांच्याकडनं पैसे घेणं, नंतर आपल्याला जर गिऱ्हाईक वाढवायचे असतील तर त्याची स्वतःच गिऱ्हाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, अशी बरीचशी कामं त्या एकट्याच व्यक्तीला करावं लागतात. म्हणून व्यवस्थापन हे सुद्धा एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे आपलं अमर्यादित जबाबदारी. बघा, या एकल व्यापारी संस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अमर्याद आहेत. सगळी कामं त्या एकाच व्यक्तीला करावी लागतात. व्यवसायामध्ये जर मोठ्या प्रमाणावर जर तोटा झाला तर तोटासुद्धा त्या व्यक्तीला एकट्यालाच सहन करावा लागतो. आणि जर नफा झाला तर नफासुद्धा त्या एकट्यालाच मिळतो. एकटाच अगदी मजेत नफा घेतो आणि खुश होतो. आणि देणी देण्यासाठी त्याची त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याची थकबाकी झाली असेल, त्याला त्याला तोटा झाला, तर ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस जे कोणाला तो पैसे देणे लागतो तर ते पैसे त्या व्यक्तीला स्वतःची खाजगी मालमत्ता विकून पैसे द्यावे लागतात. म्हणजे हे त्याचं वैशिष्ट्य आहे की अमर्यादित जबाबदारी आहे. बघा, दुकानात माल पण तुम्हीच आणायचा, माल संपला की ऑर्डर पण तुम्हीच द्यायची, लोकांची थकबाकी झाली असेल तीच तुम्ही गोळा करायची. आणि जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला तोटा झाला
तर तो तोटासुद्धा तुम्हाला स्वतःलाच बेअर करायचा आहे. जर तुमची कोणाला कर्ज द्यायची असतील, पैसे द्यायचे बाकी असतील, तर अक्षरशः स्वतःची प्रॉपर्टी विकून, स्वतःची मालमत्ता विकून तुम्हाला समोरच्याची देणी मिटवावी लागतात. कारण तुमचा बिझनेस आणि तुम्ही हे काही वेगळे नसणार आहात. म्हणून अमर्यादित जबाबदारी हे एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवसायातील गुप्तता. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. एकल व्यापारी संस्थेमध्ये त्या व्यावसायिकाने गुप्ततेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी सर्व काही गुप्त ठेवायचं आहे. व्यक्तिगत व्यवसायातील सर्व महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची माहिती फक्त त्या एकाच व्यक्तीला माहिती असली पाहिजे आणि त्याचे व्यावसायिक निर्णय, तंत्र, खरेदी विक्री, नफा तोटा इत्यादी बाबतीत कमाल गोपनीयता ठेवायला त्यांनी पाहिजे. आपले जे सिक्रेट्स आहेत बिझनेसमधले ते त्यांनी कुणालाही सांगता कामा नये. चला आज खूप प्रॉफिट झाला म्हणून ओरडून सांगायचं नाही, आज मला प्रॉफिट झाला, आज मला प्रॉफिट झाला नाही. जर तोटा आला तर रडत पण बसायचं नाहीये की आज मला तोटा झाला, आज मला तोटा झाला. गुप्तता बाळगा आणि तुम्हाला जर तुम्हाला त्याचं तंत्र कळलं की बिझनेस कसा करायचा आहे आणि नफा कसा मिळवायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जे तंत्र अवलंबत आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला नफा झाला तर तुम्ही तो गुप्त ठेवा. कशा प्रकारे आपल्याला नफा होतोय तो. म्हणजे बिझनेस सिक्रेसी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द सोल ट्रेडिंग कन्सर्न. म्हणजे व्यवसायातील गुप्तता ही एकल व्यापारी बिझनेसमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आपले सिक्रेट्स, आपल्या व्यवसायातील गुप्तता कोणालाही सांगू नका, कोणाशीही शेअर करू नका. तुमचे सगळे सिक्रेट्स तुमच्याकडेच ठेवा. समजा तुम्हाला 2 वर्षांनी बिझनेस मोठा करायचा असेल तर कोणाला सांगू नका. मेहनत करा, चांगली चांगली व्यावसायिक तंत्र अवलंबा, लोकांना कमी पैशात चांगला दर्जाचा माल द्या, त्यांना डिस्काउंट द्या, त्यांना गिफ्ट्स द्या मालाबरोबर. मग अशा प्रकारे तुमचा बिझनेस वाढेल आणि तुम्ही पुढे एक्सपांड करू शकता, बिझनेस वाढवू शकता. मग हे जी आपली पुढची जी प्लॅनिंग आहे बिझनेसचे हे कोणालाही सांगायचे नाहीत. म्हणून व्यवसायातील गुप्तता हे आपलं एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे नफा तोटात भागीदार नसतो. बघा, एकल व्यापारी व्यवसायामध्ये तुम्हाला जर नफा झाला तर कोणीही भागीदार नसतो आणि जर तोटा झाला तरीही कुणीही भागीदार नसतो. नफा झाला तर तुम्हीच तो एन्जॉय करा आणि जर तोटा झाला तर तुम्हीच तो सहन करा. हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे एकल व्यापारी संस्थेमध्ये. त्याच्यानंतर आपलं पुढचं आहे ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे एकल व्यापारी संस्थेमध्ये. काय? ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. आपले जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजेत. त्यांच्याशी तुम्ही सहानुभूतीने, आपुलकीने, प्रेमाने वागा. समजा तुम्ही आता एक उदाहरण घ्या ग्राहकांशी सलोख्याचे संबंधामध्ये. आपल्या आजूबाजूला एक किराणा मालाचं दुकान आहे आणि आपण त्या दुकानामध्ये नेहमी माल आणत असतो आणि कधीतरी महिना अखेर आहे आणि तुमच्या बाबांनी सांगितलं की आता आपल्याकडे तुम्हाला अर्जंट काहीतरी वह्या लागणार आहेत, 4-5 वह्या. तर तुम्ही बाबांना सांगितलं, बाबा मला 4-5 नोटबुक पाहिजेत. तर वडील म्हटले, आता माझ्याकडे पैसे नाही, पण त्या दुकानदाराकडे जा आणि त्याला माझं नाव सांग आणि म्हणा तुम्ही मला उधारीवर वह्या द्या आणि नंतर मी तुमचे पैसे तुम्हाला देईल. अशा प्रकारे तुम्ही गेलात त्याच दुकानदाराकडे आणि तो तुम्ही नेहमी त्या दुकानात जाता, नेहमी तिकडून माल आणता. तो तुम्हाला चांगला ओळखतोय तुमच्या जवळ दुकान असल्यामुळे. मग त्यांनी पण काय करायला पाहिजे, तुमच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला त्या वह्या दिल्या पाहिजेत आणि त्याच्या डायरीमध्ये त्यांनी नोंद करून ठेवायची की तुमच्या वह्यांचे इतके पैसे झालेले आहेत आणि वरती तुमचं आडनाव आणि वडिलांचं नाव आणि तारीख. मग महिना सुरू झाला की त्यांनी आठवण करून द्यायची आहे की बाबा रे आता 10 तारीख आलेली, 1 ते 10 मध्ये तुम्ही पगार होतात सगळ्यांचे, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागा. म्हणजे काय होईल, तुमचं ग्राहक तुटणार नाही सलोख्याच्या संबंधामध्ये. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सगळ्यांना उधारीवरच द्या. तुम्ही सगळ्यांनाच उधारीवर दिलं तर तुम्ही नवीन माल आणायला पैसे कुठून आणणार. म्हणून तसं नाही. सलोख्याच्या संबंधामध्ये तुम्ही कधीतरी त्यांना उधारीवर द्या आणि त्यांनी जर तुम्हाला जर असं जाणवलं की ही व्यक्ती जे आपल्याला शब्द दिलेला आहे त्यावेळेस आपल्याला आपले पैसे परत करते, तर अशा व्यक्तीला उधार द्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर सलोख्याच्या संबंधामध्ये काय येतं की आपल्या ग्राहकांशी हितगुज करायचं, त्यांच्याशी बोलायचं. ग्राहकांशी त्यांचे दररोज प्रत्यक्ष संबंध येतात. त्यावेळेस ग्राहकांची आवडीनिवडी काय आहे, त्यांच्या सवयी काय आहेत,
चालीरीती काय आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची कशी आहे याची माहिती करून घ्यायची. की तुम्हाला कोणत्या प्रकारचं धान्य आवडतं, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भाज्या आवडतात, तुम्हाला कशा प्रकारचा माल आवडतो. आणि ज्यावेळेस ग्राहक आपल्या दुकानामध्ये येतो त्यावेळेस त्या दुकानदाराला साधारण समजतंच की आर्थिक परिस्थिती त्यांची कशी आहे, परत त्यांची आवडीनिवडी काय आहेत आणि त्यांची सवयी काय आहेत हे त्यांना हळूहळू कळायला लागतं. की तुम्हाला कोणता साबण लागतो दर महिन्याला वापरायला, तुम्ही कोणत्या टूथपेस्टने दात घासता. मग अशा वस्तू तो आपल्या दुकानामध्ये नेहमी अवेलेबल ठेवणार. पटकन तुम्ही मागायला गेलात की तुम्ही गेलात आणि तुम्ही बोललात की ओ तुमच्याकडे सिंथॉल साबण आहे का. मग त्याच्याकडे जर नसेल तर परत पुढच्या महिन्यात गेलात, परत म्हणालात तुम्ही सिंथॉल साबण आहे का, तर त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे की हा ग्राहक नेहमी सिंथॉल साबण मागायला येतो. मग तो साबण तुम्ही तो दुकानात ठेवा, म्हणजे तो प्रत्येक वेळेस तुमच्याकडेच दुकानामध्ये येईल. अशा आवडीनिवडी आपल्या ग्राहकांच्या सवयी दुकानदारांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि जर 2-3 दिवस आपला तो ग्राहक जर आला नाही तर त्याच्या आपुलकीने चौकशी कर, काय झालं आज 2-3 दिवस तुम्ही दुकानावर आला नाहीत, कुठे गेला होतात का. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, कसे आहात तुम्ही, बरे आहात ना. कधी पटकन त्यांना इमर्जन्सीला काही माल लागला उधारीवर तो देणं. अशा प्रकारे तुम्ही सलोख्याचे संबंध आपल्या ग्राहकांबरोबर तयार करा. आणि हे सुद्धा एकल व्यापारी संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे त्वरित निर्णय. तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायचा आहे एकल व्यापारी संस्थेमध्ये. का, कारण की व्यवसाय करताना एकच मालक असल्यामुळे बाजारातील बदलांचा परिस्थितीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनुसार वस्तूंच्या किमतींवर ग्राहकांना दिली जाणारी सूट, हंगामानुसार उधारीची सवलत इत्यादी बाबत तो ताबडतोब निर्णय घेतो. एकच तुम्ही मालक असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे हा ग्राहक माझा चांगला आहे, आता दिवाळी आलेली आहे, पण ह्या कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे जर त्याच्याकडे सध्या पैसे नाही आहेत आणि त्याला दिवाळीचं फराळ करण्यासाठी जर सामान पाहिजे असेल तर तुम्ही त्याला तो द्या दुकानदार म्हणून. त्याने काय होईल, तुमचे त्याचे चांगले संबंध प्रस्थापित होतील. हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, तुम्ही एकटेच आहेत निर्णय घ्यायला. दुकान किती वाजता बंद करायचं, दुकान कधी बंद ठेवायचं, कधी उघडायचं, हे सुद्धा सगळे निर्णय ह्या एकल व्यापारी संस्थेमध्ये एकट्या त्या व्यापाऱ्याला घ्याव्या लागतात. आणि त्वरित निर्णय हा एकल व्यापारी संस्थेचं आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्वरित निर्णय घ्यायचे. जर निर्णय घ्यायला उशीर केला तर आपली संधी हातातून निघून जाईल. म्हणून एकल व्यापारी संस्थेमध्ये त्वरित निर्णय घेणे हे सुद्धा हे पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर एकल व्यापारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे स्वयंरोजगाराचा मार्ग. आता बघा, लॉकडाऊनचे दिवस चालू आहेत, लोकांच्या आहे त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांकडे पैसे नाही आहेत. मग अशा वेळेस बरीचशा लोकांनी काय केलेलं आहे, स्वतःचा उद्योग सुरू केलेला आहे, स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे. मग त्यांनी काय केलं, बेरोजगारी वाढत आहे, स्वयंरोजगारा बाजारात मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय आता लोकप्रिय होत आहे. काही व्यवसाय असे असतात की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्यांना महत्त्व असते. असे व्यवसाय व्यक्तिगत व्यापारी स्वतः लक्ष घालून सुरू करू शकतात व सेवा देतात. आता व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये बघा, तुम्हाला आता जर माहिती असेल तर एकल व्यापारी संस्थेमध्ये एकच व्यक्ती काय करते की तुम्हाला कशाची आवड आहे, कुठलं कौशल्य तुमच्याकडे आहे का, त्याच्यानुसार ते काम करतात आणि त्याच्यातून ते पैसा कमवतात. मग त्याच्यामध्ये बघा, आपण आर्टिस्ट बघतो, जे चित्र काढतात छान छान, ते काय करतात, सुंदर सुंदर चित्र काढतात, ते विकतात. मग आता समजा लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, आपल्याला माहिती आहे आता कुठेच नोकऱ्या नाही आहेत, मग तुम्ही स्वतःचा रोजगार स्वतः मिळवू शकता. काय करू शकता, लॉकडाऊनमध्ये लोक बाहेर पडत नाहीत, मग काही त्या लोकांनी त्यांच्या, आता मी तुम्हाला आमच्या इथलंच उदाहरण देते, रिलायन्समधलं म्हणजे अदानीमधलं. तर आता लॉकडाऊनमध्ये बरेचसं वेळेस सगळं मार्केट बंद असायचं, तर त्याच्यामुळे आमच्या इथल्या काही मुलांनी, तरुण मुलांनी एकत्र येऊन भाजीचा व्यवसाय सुरू केला. चांगली मुलं आहेत, अगदी ग्रॅज्युएट झालेली आहेत, आमच्या रिलायन्समधली चांगली मुलं आहेत ती. त्या मुलांनी काय केलं, भाजीचा व्यवसाय सुरू केला. एका मुलाने तो प्रत्येकाच्या, त्याने आम्हाला व्हॉट्सअपवर ज्यांच्याकडे नंबर होते त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं. तुम्हाला जर भाजी लागली तर माझ्याकडे भाजी घ्या, आणि जर तुमची भाजी 100 रुपयाच्या वर असेल तर मी तुम्हाला घरपोच डिलेवरी देईल. मग अशा प्रकारे आम्ही काय म्हणतो, चला चांगलं आहे. बरं, भाजी देताना ती भाजी पण त्यांनी ताजी दिली, चांगली दिली, चांगल्या क्वालिटीची दिली भाजी, आणि योग्य दर लावला. मग अशा वेळेस आपण त्यांच्याकडनं का नाही घेणार. म्हणजे ही स्वयंरोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध केली. कशामध्ये, लॉकडाऊनमध्ये. एकीकडे लोक रडतात आहे
काय यार, बिझनेस नाही आहे, नोकरी नाही आहे, नीट चालत नाही. आणि एकीकडे अशी लोकांना उद्योग सुचतात आणि लोक पैसे कमवतात ते. म्हणजे हा सुद्धा एकट्या व्यक्तीने निर्णय घेऊन आपण स्वतःचं भांडवल टाकून आपण कोणताही बिझनेस लगेच सुरू करू शकतो. तुम्हाला दुसरं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या नरपडचा वडापावचं माहिती असेल, जयवंतचे वडे. आता जयवंत काका वारलेले आहेत, पण तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना जयवंतचे वडे आपल्या नरपडचे तिकडचे फेमस आहेत. लोकांच्या गाड्या लागतात तिथे भरपूर. अगदी गुजरातवरून जाणारे लोक सुद्धा तिथे गाड्या थांबून जयवंतचा वडा खातात. मग तो काय, तो एकल व्यापारी बिझनेस आहे. त्यांच्या मनात आलं, थोडेसे पैसे होते, त्यांनी वडापावची गाडी टाकली आणि आज ती केवढा त्यांचा बिझनेस किती चालतो. जे मुलं जात असतील तिथे वडापाव खायला त्यांना माहिती असेल. म्हणजे हे सुद्धा एकल व्यापारी संस्थेचं काय आहे, उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला जर करायचं असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. फक्त तुमच्याकडे कारणं नकोत. हे असं काय, हे तसं काय, नुसतं रडगाणं असं नकोय. म्हणून एकल व्यापारी संस्था हे सुद्धा अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडतात. आणि ही 10 जी आहेत ती झाली आपली एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये पूर्ण. आणि आता हे जे आहे एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये, हे तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहिणार आहात. एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. थँक्यू.